नमस्कार शेतकरी मित्रांनो, उद्या मंगळवार पीक विमा वितरण सुरू। उद्या मंगळवार पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू। या 12 जिल्ह्यात 22,000 पीक विमा येणार। सरसकट गावानुसार यादी। आपले नाव यादीत आहे का चेक करा। तर आपण बघूया आता कोणते 12 जिल्हे आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये उद्या पीक विमा वितरण सुरू होणार आहे ते बघूया। राज्यातील पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। अखेर पीक विमा वाटप दुसरा टप्पा आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आला आहे। आज 8 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा वितरित आहे। उद्या मंगळवार आहे, 19 ऑगस्ट आहे। उद्या पुढील 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा वितरित दुसरा टप्पा सुरू होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर पीक विमा अजून पण मिळाला नसेल तर आता दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेल्याचा आज देशाचे कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी सांगितले आहे। त्यासाठी जवळपास राज्य सरकारला 7,000 कोटी कंपन्यांना दिला असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। उद्या मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी या 12 जिल्ह्यात पीक विमा वाटप करणार असल्याचे कृषी विभागाच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहे। आता बघा, तुम्हाला पण बातमी ऐकून माहीतच असणार आहे की 2022 पासून 2025 पर्यंत हा पीक विमा जमा होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त पीक विमा मिळत आहे। परंतु जर तुम्हाला पीक विमा अजून पण मिळाला नसेल आणि वाट बघून तुम्ही कंटाळला असाल तर हा पीक विमा तुमच्या खात्यावरती आता दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे। नवीन 12 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर उद्या मंगळवार आहे, दुपारी 1 वाजल्यापासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। दुपारी 1 वाजल्यापासून रात्रीपर्यंत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने जमा करणार असल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे। यामध्ये सर्वात पहिल्यांदा जास्त पीक विमा मंजूर करण्यात आला आहे, तो म्हणजे कापूस पीक आणि सोयाबीन पीक। हे 2 पिकाचं जर तुम्ही पीक विमा 2022ला, 2023ला, 2024ला नोंदवला असेल तर तुम्हाला पीक विमा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता उद्या मंगळवारी जमा करून देतोय। त्यामुळे पीक विमा अजून पण मिळाला नसेल तर तुम्हाला कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा उद्या सोडण्यात येणार हे तुम्ही आता काळजीपूर्वक बघायचं आहे, कारण तुमच्या जिल्ह्याचा नंबर टप्प्याटप्प्याने या ठिकाणी लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की तुम्हाला पीक विमा लेट येण्याचं कारण म्हणजे सरकारने डीबीटीच्या माध्यमातून पैसे टाकण्याचा सुरुवात केली आहे। म्हणजे केंद्र सरकारने कंपन्यांना पैसे दिले आणि त्या कंपन्यांना ऑर्डर दिली आहे की डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पाठवा। मग डीबीटीच्या माध्यमातून फक्त 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिवसाला पीक विमा जात असतो। त्यामुळे हा पीक विमा येण्यास या ठिकाणी उशीर झाला आहे, हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। त्यामुळे तुम्हाला जर पीक विमा अजून पण मिळाला नसेल तर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे, कारण तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर उद्या मंगळवार आहे, 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप करण्यात येतोय। सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमचं पीक सोयाबीन असेल, कापूस असेल, तर अजूनही डाळिंब असेल, केळी असेल, ज्वारी, बाजरी, मका, कांदा अशा जवळपास 40 प्रकारच्या पिकांसाठी हा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा करण्यात येतोय। शेतकरी वैतागली होती, आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, परंतु गेल्या आठवड्यापासून फक्त पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येत होता। अखेर दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता उद्या मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी दुसऱ्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा या ठिकाणी वाटप करण्यात येतोय। आज सोमवारी त्या ठिकाणी पीक विमा 8 जिल्ह्यांमध्ये वाटप झालेले आहे। आता उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा उद्या वाटप होणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण त्यांना पण
पीक विमा मिळाला पाहिजे. फक्त काही ठराविक शेतकरी वगळले आहेत. बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार असल्याचं कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलं आहे त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा सगळ्यात लवकर जमा होतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्या आधार कार्ड लिंक केला असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा तुमच्या खात्यावरती अनेकांना मिळाला. हे जर तुम्हाला मिळाला नसेल तर उद्या पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप करण्यात येतोय. त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचे. तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाला आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा अजून मिळालाच आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता समजणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने सांगितलं आहे की फक्त याच महत्त्वाच्या 10 बँकांमध्ये हा पीक विमा या ठिकाणी सोडण्यात जाणार आहे. त्याचं कारण सुद्धा सरकारने सांगितले आहे की मागच्या वेळी जो 1 रुपयामध्ये भरलेला पीक विमा सोडण्यात आला होता तर तो अनेक बँकांमध्ये आलेला नव्हता. त्याचं कारण सुद्धा सरकारने सांगितले आहे. कारण अनेक बँकांचा IFSC कोड स्वतःचा नाही तर पण त्या बँकांमध्ये शेतकऱ्यांनी माहिती नसल्यामुळे त्यांची बँकेची खाते उघडल्याने यामध्ये अनेक बँकांना वगळण्यात सुद्धा आलेले आहे. हा पीक विमा केंद्र सरकारचा असल्यामुळे अनेक बँकांमध्ये जमा होत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा जमा देखील झालेला नाही. हे सुद्धा कारण सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले आहे. कारण अनेक जिल्ह्यांमध्ये अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झाली आहे की त्यांच्या शेजारील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे. परंतु जरी असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यानंतर बघा, पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे कॅनरा बँक. या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल आणि पीक विमाला जर तुम्ही या बँकेच्या पासबुकचा झेरॉक्स तुम्ही दिलेला असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा या ठिकाणी जमा होतोय. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी खूप महत्त्वाची बँक ही मानली जाते. कारण या बँकेमध्ये शेतकऱ्यांनी कर्ज जास्त काढला आहे. त्यानंतर बघा, आता सगळ्यात महत्त्वाची बँक म्हणजे ती म्हणजे HDFC बँक. या खाजगी बँक जरी असल्या तरी सरकारने यांना प्राधान्य लवकर दिले. त्याचं कारण म्हणजे या बँकेमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी खाजगी असून सुद्धा खातं उघडले. त्याचं कारण म्हणजे या बँका स्वतःमध्ये कर्ज देतात. त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या कोटक महिंद्रा बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक व जिल्हा सहकारी बँक यामधील जर तुमच्या खाता असेल तर पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यांमध्ये मंगळवार दिनांक दुपारी 1 वाजल्यापासून पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करणार असल्याची मोठी अपडेट समोर आहे. बघा, तुमची बँक तरी यामध्ये नसेल तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही असं सांगण्यात आलं. त्यामध्ये तुमची बँक असणं गरजेचं आहे. आता बघा, पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक. बघा, सरकारने काही वेगवेगळ्या बँका यामध्ये निवडल्या आहेत. त्यामुळे जर तुमची बँक यामध्ये नसेल तर तुम्हाला पीक विमा अजून पण आला नसेल कदाचित. आता बघा, पुढे तुम्हाला कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळणार आहे ते तर सांगणारच आहे. परंतु यामध्ये तुमची बँक आता आहे का सर्वांनी बघायचं आहे. आता बघा, पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे बँक ऑफ इंडिया. यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी खाते उघडले. त्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा व दुसरा टप्पा यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. आता मंगळवारी कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होऊन राहिले हे तुम्हाला आता लगेच समजणार आहे. त्यानंतर पुढची बँक पीक विमा जमा करते ती म्हणजे महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या सर्व सहकारी बँका असल्याने सर्वात पहिल्यांदा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या बँकांमध्ये जमा करण्यात येतो. आता राहिल्या 12 जिल्ह्यांची यादी. या 12 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये जमा
करण्यात येणार आहे। ते जिल्हे आपण पाहणार आहोत। ते जिल्हे म्हणजे रत्नागिरी आहे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नांदेड, धुळे, उस्मानाबाद, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, जालना या जिल्ह्यांमध्ये आता पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या व फार्मर ID कार्ड काढलेले आहे का बघा, नक्की तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। तर मित्रांनो, हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन योजना, नवनवीन पीक विम्याविषयी जे अपडेट येते ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ।